आशुतोष काळे यांची कॉर्नर सभा संपन्न। कोपरगाव विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक 2024। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना, आरपीआय, आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आशुतोष अशोकराव काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी प्रभागातील अनेक महिला व पुरुष या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना येत्या 20 तारखेला या मतदानास सामोरं जायचं आहे। तत्पूर्वी दादांचं काम आपल्यापर्यंत पोहोचलेलंच आहे। ते पुस्तक रूपाने असेल किंवा आपण स्वतः ते अनुभवलं असेल। 2019 च्या पूर्वी ज्यावेळेस दादा आमदार नव्हते त्यावेळेस कोपरगावचे पाण्याचे प्रश्न असतात, रस्त्याचे प्रश्न असतील, हे भयावह होते। त्यावेळी आमचे नेते माजी उपनगराध्यक्ष कांतीभाई कहार यांच्या नेतृत्वाने आणि आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाने धनवांना कहार असतील, गणेशांना लकारे असतील, यांनी पाण्यासाठी उपोषण केलं होतं। त्या उपोषणानंतर त्या प्रश्नाची देखील दखल घेतली गेली नव्हती आणि त्यानंतर स्वतः आशुतोष दादांना उपोषणाला बसावं लागलं आणि त्यावेळी दादांनी त्या पाण्याची तीव्रता, पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता लक्षात आली आणि त्यांनी शिवरायांसमोर तिथंच आपल्या माता भगिनींना वचन दिलं की एकदा तुम्ही मला आमदार करा, तुमच्या डोक्यावरचा हांडा उतरवल्याशिवाय मी राहणार नाही, असं वचन त्यांनी आपल्या सर्वांना दिलं होतं। आणि काहीच काळामध्ये आपण सर्वांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी केलं आणि त्यांनी लगेच 5 नंबर तळ्याचं काम हाती घेतलं। आता हे 5 नंबर तळ्याचं काम पूर्ण होतच होतं आणि झालंही आहे। आज आपण बघू शकतो की कोपरगाव शहरामध्ये जे पाणी 15 दिवस आड येत होतं, 8 दिवस आड येत होतं, आज ते 3 दिवस आड पाणी येत आहे। अशाच प्रमाणे कोपरगाव शहरामध्ये रस्त्याचा प्रश्न होता आणि तो रस्त्याचा प्रश्न असा होता की कोपरगावच्या जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जी आहे त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले जे तज्ञ लोक होते ते म्हणायचे की कोपरगावला ग्रामपंचायत म्हणून घोषित करा। कुणी असे होते सामाजिक कार्यकर्ते की ते म्हणायचे की कोपरगावला दुळगाव म्हणून घोषित करा। पण आमचे आशुतोष दादा होते, त्यांचं विजन होतं की आपल्याला कोपरगाव नगर जिल्ह्यामध्ये 1 नंबर करायचे आणि त्याच विजनने दादांनी 5 वर्षात जे काम केलंय ते काम कोपरगावातले रस्ते असतील, नवे तालुक्यातले रस्ते असतील, प्रत्येक रस्त्याला त्यांनी भरघोस निधी मिळवून ते रस्ते चकाचक केलेले आहेत। आज बिना स्पीड ब्रेकरची गाडी बरोबर आपली चालते त्याच्यावर। त्यानंतर आपण बघू शकतो की कोपरगाव तालुक्यातले जे जे प्रश्न असतील ते प्रश्न दादांनी सोडवलेले आहेत। आपल्यापर्यंत हे पुस्तक आलेले आहे, आपण वाचलेले पण आहेत की प्रत्येक समाज असेल, प्रत्येक समाजातील व्यक्ती असेल, त्या समाजांना दादांनी भरघोस निधी मिळवून दिलेला आहे। त्याचप्रमाणे जर कोपरगावचा विकास करायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा दादांना आमदार करायचा आहे आणि येत्या 20 तारखेला घड्याळ चिन्ह असलेल्या दादांचं 1 नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे। कॉर्नर सभेस उपस्थित लाडके आमदार आशुतोष दादा काळे, मतदार बंधू आणि भगिनींनो आणि इतर उपस्थित मान्यवर, प्रथमतः माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय कांतीभाई कहार यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। आपल्या सर्वांना माहीतच आहे येत्या 20 तारखेला विधानसभा मतदान होणार आहे। तरी आपण सर्वांनी आशुतोष दादांचं काम अनुभवलं आहे, त्यामुळे मी काही वेगळं सांगायची गरज नाही। परंतु आमच्या दृष्टीने, महिलांच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आजपर्यंत दादांनी भरीव अशी कामे केलेली आहे। पुढेही ही कामे अजून जोमाने
जोमाने सुरू राहण्याकरिता पुन्हा एकदा माझी विनंती राहील की 20 तारखेला आशुतोष दादांचं घड्याळ चिन्ह असलेलं 1 नंबरचं बटन दाबून दादांना प्रचंड बहुमताने विजयी करा. तसेच 5 नंबरचा तलाव करून दादांनी कोपरगावचा पाणी प्रश्न मार्गी लावला. त्याबद्दल प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व महिला भगिनींच्या तर्फे आपले हार्दिक आभार मानते. समोरचे उमेदवार म्हणाले, सामान्य घरातला आहे, सुसंस्कृत आहे, पण ज्या दादांनी आपल्याला नगरसेवक केलं त्यांच्यावर टीका करणे इतपत तुमची मजल गेली. हाच का तुमचा सुसंस्कृतपणा? दादा आमचे नेते आहेत आणि दादांबद्दल जर कोणी वाकडं बोलत असेल तर ही कांतीबाई कहार यांची नाक कदापि सहन करणार नाही. याचं उत्तर आपणास येत्या 20 तारखेला आशुतोष दादा यांना भरघोस मतदान करून देण्यात येईल. कुणावर टीका करणे हे आमच्या दादांनी शिकवले नाही. परंतु जर कोणी आमच्या दादांवर टीका करत असेल तर त्याला उत्तर कसं द्यायचं हे आमच्या दादांनी म्हणजे स्वर्गीय कांतीबाई कहार यांनी नक्कीच शिकवले आहे. तुम्ही स्वतः महिलांचा अपमान करता आणि ज्या महिला कलाकार आहेत, ज्या आपली कला सादर करून आपला उदरनिर्वाह करतात, त्यांना तुम्ही म्हणता बाया नाचवल्या. अरे, जर तुम्ही कलाकारांचा सन्मान करू शकत नाही, महिलांचा सन्मान करू शकत नाही, तर तुम्ही मतदारांचा सन्मान कसं काय करणार? म्हणून आमचे आशुतोष दादा लहान असो की मोठा, महिला असो की लहान मूल, सगळ्यांच्या गळ्यातले तावीज बनले आहे. म्हणून येत्या 20 तारखेला आपण सर्व महिला भगिनी 1 नंबरचं बटन दाबणार आणि आशुतोष दादांना प्रचंड बहुमताने विजयी करणार. गेल्या 5 वर्षांमध्ये दादा यांनी कोपरगाव शहरातील अनेक प्रश्न सोडवण्याचे काम पूर्ण केले आणि प्रामुख्याने 5 नंबर साठवून तलावाचे काम करून कोपरगाव शहराला 3 दिवस आड पाणी केल्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिलांकडून मी त्यांचे आभार मानते. आणि शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा या मतदारसंघातील महिलांना लाभ कसा घेता येईल आणि जास्तीत जास्त महिलांना लाभ कसा घेता येईल याची काळजी दादांनी खूप चांगल्या प्रकारे घेतली होती. ठिकठिकाणी कॅम्प उभे करून महिलांना फॉर्म भरण्यासाठी त्यांनी मदत केली होती. म्हणूनच या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला यांनी आशुतोष दादा यांना मतदान करून त्यांना पुन्हा एकदा आमदार करावे. आशुतोष दादा काळे यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेल्या सर्वच आशुतोष दादांवर प्रेम करणारी ही प्रभागाची जनता, मतदार राजे यांचे मी आभार मानतो. तुम्ही सगळे उपस्थित राहिले. आशुतोष दादांचा कार्यकाळ 5 वर्षाचा होता, पण त्यांनी जर 50 वर्षाची कामं करता नसती आली ती कामं करून दाखवली. माझ्या लाडक्या बहिणींसाठी त्यांनी काम केलं. 1500 रुपये देण्यापासून तर त्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यापर्यंत, 23 दिवसात पाणी देण्यापासून जे सरकार चालू होतं, ते कोपरगावच्या नगरपालिकेने जे आम्हाला 23 दिवसात पाणी दिलं, त्या पाण्याला आमच्या आशुतोष दादांनी 3 दिवसात दिलं. माझ्या बहिणींच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यापासून तर त्यांच्या संरक्षणापर्यंत सगळे काम आमच्या दादांनी केले. म्हणजे संरक्षणासाठी दादांनी काय काम केलं तर 2 ग्रामीण पोलीस स्टेशन, एक ग्रामीणला आणि एक शहरला मंजुरी आली. त्यांच्या बिल्डिंग बांधल्या. आमच्या लाडक्या बहिणींना रात्री रोजपणे फिरता येईल त्यासाठी आमच्या दादांनी प्रामाणिक कष्ट केले, निधी आणला. आमच्या दादांनी काय केलं विचारणाऱ्यांसाठी, तुमच्या घरात नाहीये राहसान तुम्ही करताय प्रचार सभेत भाषण, अशी तुमची गंमत काय? तुम्ही करताय काय? तुम्ही बोलताय काय? अरे बाबा, काल तो जो उमेदवार जो बोलला, विरोधी उमेदवार, त्याच्या सभेत तो एका सभेत बोलला, राजा भाऊ का मला आमदार केल्यानंतर मी ज्या टपरीवर जातो तिथं जाणार, माझ्या शकील अत्तारच्या टायरच्या दुकानावर बसणार. अरे शकील अत्तार काय राष्ट्राध्यक्ष आहे का? त्याला आमचे प्रश्न मांडणार का तू? आम्हाला निधी तो देणार का? आमच्या जनतेचे प्रश्न तू सोडवणार असशील तर तू टपरीवर बसला पाहिजे. याचं मला प्रांजळ उत्तर द्यावं आणि सांगावं का तुझं विजन काय, कोपरगावच्या तालुक्यासाठी तू, आमच्या तालुक्यासाठी तू काय करणार हे तू स्पष्ट कर.
अरेकारीची भाषा आम्हाला आमच्या घरच्यांनी शिकवली, आमच्या रक्तात अरेकारे करणं, पण आम्ही संस्कृती विसरलो नाही, विसरणार नाही. काळे घराण्यावरती एकेरी भाषेत तुम्ही बोलताय, याचं उत्तर हे तालुका तुम्हाला 100% 20 तारखेला देणार आणि 23 तारखेला असतो दादा गुलाल घेणार. आशुतोष अशोकराव काळे 11 अक्षरी नाव 1,11,000 मतदान घेऊन आम्ही विजय घेणार आणि तुझ्या पुढे येऊन टाकणार, तुला दाखवणार काळे परिवारावर एकेरी भाषा बोलण्याचं उत्तर काय असतं. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 20 तारखेला आपण सर्वांनी माझा 1 नंबर बटन चिन्ह घड्याळ याचं बटन दाबून मला पुन्हा एकदा आपली काम करण्याची, सेवा करण्याची खऱ्या अर्थाने संधी द्यावी, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. 2019ला आपण मला भरभरून मतदान केलं, मताधिक्य दिलं, त्यामुळे 5 वर्ष काम करण्याची संधी उपलब्ध झाली. आणि या 5 वर्षामध्ये जे वचन आपण सर्वांना मी दिलेले होते, त्यापैकी बहुतांशी प्रश्न किंवा बहुतांशी विषय त्या ठिकाणी मार्गी लागताना दिसत आहे किंवा मार्गी लागताय. म्हणून या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. 2019ला आपण निवडणुकीच्या अगोदर जर विचार केला, आपल्या कोपरगाव शहराला 23 दिवसाड पाणी आपण बघितलं होतं, म्हणजे महिन्यातून एकदा पाणी बघितलं होतं ना. म्हणून हे चित्र बदलायचं, म्हणून निवडणूक झाल्यापासूनच मी कामाला लागलो आणि पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. आज आपण जर पाहिलं 5 नंबर तलाव पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, आपण तलाव बघितला ना 5 नंबर? किती लोकांनी बघितलं? सगळ्यांनीच बघितलं, चांगले. म्हणून 3 दिवसाड पाणी आपल्याला चालू झालेलं आहे. आपल्या टाक्यांचं आणि राहिलेले पाईपलाईन कनेक्शन शिफ्टिंगचे काम आहे, पूर्ण करून आपल्याला दिवसाडे पाणी घ्यायचंय आणि राहिलेले तलाव पूर्ण करून आपल्याला रोज पाणी घ्यायचंय. मागच्या काळामध्ये मी इथं आले असता आपण सांगितलेलं की 3 वाजता काहीतरी पाणी येतं आपल्याला, ते 4 वाजता तरी आलं पाहिजे असं तुम्ही 5 ला का, आता 4चं 5 झालंय. त्या दिवशी 4 म्हटलं दुसऱ्या. ठीक आहे. वॉलचा प्रश्न असेल, त्याच्यामुळं थोडं अगोदर आपल्याकडे पाणी येत असेल, आपल्याला वॉलही कमी करायचे. आपल्याकडे नवीन पाईपलाईन आलेली आहे, त्याच्यात प्रेशर चांगल्या पद्धतीने येतं, म्हणून वॉलची संख्या कमी करून आपल्याला कमी वेळामध्ये जास्त भाग कसा कव्हर करता येईल, हाही आपला प्रयत्न आहे. आपल्याला एवढ्यावर थांबायचं नाही. आपण शहरामध्ये अनेक शासकीय इमारती तर मंजूर करून आणलेल्याच आहेत. पोलीस वसाहत, पोलीस स्टेशन, कोर्टाची इमारत, ITI ची इमारत, उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिकेची इमारत, अण्णाभाऊ साठे सभागृह, पंचायत समितीची इमारत, अनेक इमारती आपण मंजूर करून आणल्या. पण याच्यापेक्षा आपण एक महत्वाची गोष्ट मंजूर करून आणली, ती म्हणजे व्यापारी संकुल. आपल्या अनेक तरुणांना, आपल्या अनेक माता भगिनींना व्यवसाय करण्यासाठी दुकानं उपलब्ध नाही. आपण 4 व्यापारी संकुल आपण मंजूर करून आणली. त्याच्यात एका व्यापारी संकुलाचं काम बस डेपोच्या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि अजून 3 व्यापारी संकुल आपले आचारसंहिता संपल्यानंतर त्याचे काम चालू होते. ते आपल्याला काही ना काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करता येईल.
दुसरा महत्वाचा विषय, आपल्याकडे MIDC एक मंजूर झालेली. सोनेवाडी असेल, सावळीवीर असेल, या ठिकाणी MIDCचं काम चालू झालेलं आहे. तिथे एका कारखान्याचंही काम चालू झालेलं आहे. 5 ते 6 हजार लोकांना नोकऱ्या मिळतील अशी व्यवस्था त्या ठिकाणी होती. असे आपल्याला प्रयत्न पण करावे लागतील की तिथे रोजगार उपलब्ध होण्यासाठी नवीन उद्योग आले पाहिजे. दुसरी MIDC आपल्याला कोपरगाव शहरामध्ये मंजूर करायची. स्टेशन रोडला 450 एकर शासनाची जमीन आहे. ही जमीन आपल्याला MIDC वर्ग करून तिथे आपल्याला नवीन उद्योग आणायचे. तर एक सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने परवाच्या दिवशी सभेमध्ये मी मांडल्या आणि अजितदादांना विनंती केली का दादा आपल्या मदतीने आपल्याला या MIDC मध्ये नवीन उद्योग आणायचे. कारण की सगळे काही शेतीवर अवलंबून राहू शकत नाही. अनेक लोक त्यांच्याकडे जमिनीच नाही. तेव्हा काही ना काहीतरी नोकरी करावं लागेल, व्यवसाय करावा लागेल. आपल्या कोपरगाव शहरामध्ये MIDC आली, तिथे उद्योग आले. आपले तरुण असतील, आपले माता भगिनी असतील, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तिथे रोजगार मिळाला, 2 पैसे आपल्या घरामध्ये येतील, आपल्या प्रपंचासाठी लागतील. हा त्याच्या मागचा उद्देश आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि हे विजन घेऊन आपण काम करणार आहे. या पुढच्या काळामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या. आपलं शहर आहे, पण मूलभूत गोष्टी तर करतोय. आपल्याला चांगले गार्डन करायचे. आपल्या मुलांना खेळायला चांगले गार्डन त्या ठिकाणी असले पाहिजे. म्हणून ठिकठिकाणी चांगले गार्डन होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. जेव्हा आपण सर्वांनी त्या पद्धतीने आता उद्यापासून कामाला लागेल एवढीच विनंती या ठिकाणी करतो. 20 तारखेला भरभरून मतदान करा.